वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आपण बघणार आहोत गाडीची AC क्लिनिंग कशी करायची. AC क्लिनिंग म्हणजे डस्ट वेंट वगैरे जेवढे आहेत आपले ते आपण क्लीन करणार आहोत. ACचे कॉईल वगैरे ह्याच्यानी क्लीन होते. तर त्यासाठी मी ऑनलाईन मागवलेलं आहे हे प्रोडक्ट मिशलिनचं. हे एक बॉटल मागवलेली आहे ऑनलाईन. तुम्हाला फ्लिपकार्टवरती हे भेटून जाईल. ह्याची कॉस्ट 400 रुपये कॉस्ट करते. मी एकच मागवलेलं आहे. एवढं एक बास होईल. तुम्हाला जर आणि दुसऱ्या ब्रँडचे वगैरे पाहिजे असतील तर आणखी दुसऱ्या ब्रँडचे खूप अवेलेबल आहेत, तुम्ही चेक करू शकता. पण मी हे जरा मला जेन्युइन वाटलं, चांगलं वाटलं जरा म्हणून मी हे मागवलेलं आहे. तर ह्याचं यूज वगैरे बघून आपण क्लिनिंग कशी करायची ते बघूया. ह्याच्याने काय होतं, जे गाडी AC मध्ये जे आपल्या जे धूळ डस्ट जे जमा झालेली असते ते आपल्या ACचा जो वेंट असतो ना खाली पाणी निघायचा, त्याच्यामधून ते घाण वगैरे तिथून निघून जाते ह्याच्यामुळं. मग सध्या आता ते दाखवायला माझ्या गाडीची हाईट आहे खूप, असे एक ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे आणि इथं अशी जागा पण नाही की तिथं खाली जाऊन लावता येईल असं. त्यामुळं ते मी दाखवू शकत नाही. तरी मला दुसरी एखादी कुठली तर दुसऱ्या क्लिप भेटली त्याच्यातून किती घाण निघते वगैरे तर त्याचा फोटो वगैरे किंवा काय तर मी अटॅच करेन. तर आपण हे बघूया कसं करतात काय. तर या प्रोडक्ट सोबत आहे हे एक पाईप एक येतो. हे पाईप ह्याला अटॅच करायचा असतो आणि इव्हेंटमध्ये सगळ्या ते टाकायचं असते. तर सर्वात आधी काय करायचं, हे जे लॉक आहे हे लॉक काढून तोडून टाकायचं. हे लॉक ह्याच्यावरती असते इथं, हे लॉक काढायचं आणि हा पाईप जो आहे तो हा पाईप इथे असं येईल आणि हे यूज करायच्या अगोदर चेक करायचं. तर सर्वात आधी आपल्याला सर्वात आधी आपल्याला पहिलं ग्लब बॉक्स काढून घ्यावं लागेल. कारण का ग्लब बॉक्सच्या मागे जिथे जो फॅन असतो त्याच्यामध्ये पहिलं स्प्रे मारायचा आहे. त्याच्या आधी पहिलं ग्लब बॉक्स काढून घेऊ आपण. ग्लब बॉक्स काढलेला आहे. आता फिल्टर पण काढून घेऊ. तर हे AC फिल्टरचं असतं. हे AC फिल्टर हे नवीनच आहे. आपण परवा चेंज केलेलं आहे. ह्याचा जर बघितलं नसेल तुम्ही आणि हे बघायचं असेल याचं लिंक मी लावून देईन व्हिडिओमध्ये. तो ही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. हे कसं चेंज करायचं किंवा कसं क्लीन करायचं ह्याचा एक व्हिडिओ बनवला आहे मी, तो जाऊन बघा. सो फॅन हा याचा इथे आहे. मग इथे पहिलं आपण मारून घेऊया AC स्प्रे इथे मारून घेऊया. स्प्रे यूज करण्याच्या अगोदर चेक करून घ्या, म्हणजे बेड चांगला स्प्रे करेल तो. अशा प्रकारे आपण इथे मारलेलं आहे. तर आता पहिलं काय करू आपण, फक्त हे लावू. म्हणजे इथे स्प्रे केलेला आहे तर थोडा आपल्याकडे बाटली एकच असल्यामुळे आपण पूर्ण ते भरलेलं नाही, थोडा स्प्रे मारलेला आहे. जर शिल्लक राहिलं तर अनेक टाकू आपण त्यात. तर पहिलं हे लावून घेऊ. हे लावल्यानंतर फक्त फॅन चालू करायचा आहे. पूर्ण AC चालू करायची नाही, फक्त फॅन चालू करायचं थोड्या वेळ. आता एक स्मेल येते का माझ्यासाठी क्लीन होत असलेलं. तिथे स्प्रे मारून एक 2-4 मिनटं आपण सोडलेलं आहे. आता नंतर काय करायचं, हे जे सर्व इव्हेंट आहेत हे फ्रंटचे हे 4 ते 2 आणि फ्रंटचे, आणि जर तुमच्या इथे मागे जर असेल एवढे सगळ्यामध्ये आता आपण स्प्रे मारून घेऊया.
स्प्रे मारताना असं जिथपर्यंत आतमध्ये जाईल ना तेवढं आतमध्ये घालायचं ते आणि ते स्प्रे करत करत असं बाहेर काढायचं करायचं. आता सेम हे पहिलं मागच्या वेंटमध्ये करू आणि नंतर ह्या समोरच्या वेंटमध्ये करू. बॅक साईडला हे 2 वेंट आहेत. एक एवढंसं बास होणार. एवढं बास होणार नाही, त्यामुळे तुम्ही ऑर्डर करताना 2 ऑर्डर करा. हे एक संपलं लगेच. तर आता आपण पुढच्या ह्याच्यात मारू. झालं नाही, थोडंसं कमी पडलेलं आहे. तर आपण जेवढं शिल्लक राहिलेलं ते इथे मारू. संपलेलं आहे शक्य. हे संपलेलं आहे. संपलं चेक केलं तरी आता निघत नाही आहे. संपलं. तर याच्या जागी तुम्ही कांगारूचे ब्रँडचं 2 येत आहेत ते 600 रुपयाला काय तर आहेत. 599 का 550 का 650 रुपयाला आहे. ते तुम्ही मागवू शकता. त्यामध्ये 2 प्रोडक्ट भेटतात, त्यामुळे ते मागवा तुम्ही. हे 350 mlच आहे. ठीक आहे, चला आता हे क्लीन करूया. याच्यासाठी पहिलं काय करायचं, पहिलं फक्त फॅन चालू करायचा आहे नॉर्मल स्पीडमध्ये. चार ते 5 मिनिट असंच ठेवायचं आहे सध्याला हे. त्यानंतर आपण काय करणार, AC चालू करून फुल स्पीड करून प्रत्येक वेंटला असं थोडं सेपरेट हे करणार आहोत. आपण एक सेपरेट वेंट चालू करणार आहोत. आता काय करू, आपण AC चालू करू आणि पहिले हे साईडचे 2 वेंट त्याच्यात हे करू आपण, म्हणजे त्याच्यातून स्पीड हवा येऊ दे पहिला. फर्स्टला ते मारलेलं ना, त्यामुळे पाणी घातले.